शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारनं कर्जमाफी जाहीर केली आणि जी-आर काढला आणि त्या जी-आरचा पोस्टमॉर्टम आता शेतकरी संघटना करत आहे. कारण शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं, की 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे आणि 36,000 कोटीची ही कर्जमाफी आहे. तर प्रत्यक्षात शेतकरी मित्रांनो, जर पाहायला गेलं, जी-आरमध्ये खोल विचार करून जर विचार केला, तर फक्त 17 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. त्यामुळं राज्य शासनाकडून हे आकडे मोठे आपल्याला येत आहेत. आपण सर्वांना कर्जमाफी मिळेल या अपेक्षेत आहोत. परंतु या जी-आरचा जर विचार केला गेला शेतकरी मित्रांनो, तर शेतकऱ्यांना प्रत्यक्षात 17 लाखाचीच कर्जमाफी, 17 लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे प्रत्यक्षात. यावरून हे सिद्ध होते, कारण माननीय किसान महासभेचे नेते नवले साहेब यांनी पूर्ण या कर्जमाफीचा जी-आरचा पोस्टमॉर्टम केला आणि त्यांनी माहिती दिली, की माहिती ऐकल्यानंतर अखेर शेतकऱ्यांच्या डोक्यात चक्रावून गेलेत डोके. कारण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी नाही, तर फक्त 50,000चीच कर्जमाफी होणार आहे. खूप मोठी अपडेट म्हणावी लागेल शेतकरी मित्रांनो. कारण 56 लाख 36,000 कोटी हे आकडे ऐकल्यानंतर मोठी कर्जमाफी होती की काय असं वाटत होतं. परंतु प्रत्यक्षात जेव्हा माहिती मिळाली, तेव्हा समजलं की प्रत्यक्षात कर्जमाफी किती होते. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला या अगोदर कसलीच कर्जमाफी मिळालेली नाही, अशा शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी मिळणार आहे. म्हणजे या अगोदर त्या शेतकऱ्यानं कुठल्याही प्रकारची एकाही कर्जमाफीत लाभ जर घेतलेला नसला, त्या शेतकऱ्याला संपूर्ण 2 लाखाची कर्जमाफी आहे. जर या अगोदर जर कर्जमाफीमध्ये कोण्या शेतकऱ्यांचा भाग असेल, तर त्या शेतकऱ्याला फक्त 50,000चीच कर्जमाफी आहे. त्याची संपूर्ण आकडेवारी पाहू म्हणजे तुम्हाला समजून येईल, की शेतकऱ्याला नेमकं कुठं राज्य शासनानं फसवलंय कर्जमाफीत म्हणावं लागेल. कारण शेतकरी संघटनेचे नेते, किसान महासभेचे नेते अजितजी नवले यांनी स्पष्ट केलं, की शेतकरी फक्त 17 लाखच या कर्जमाफीत सापडणार आहेत, 36 लाख सापडणार नाहीत. तर त्याने अंदाजा कसा काढला शेतकरी मित्रांनो? 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकारनं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कर्जमाफी जाहीर केली, त्यावेळेसचे टोटल 13 लाख शेतकरी आहेत आणि त्या 13 लाख शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे जर पाहिलं गेलं, तर 2 लाखाची संपूर्ण कर्जमाफी मिळणं अपेक्षित होतं. परंतु त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाचा लाभ भेटणार आहे. तोही कसा? जर तुमचं उर्वरित कर्ज तुम्ही भरत असाल, तर त्या 50,000 रुपयाचा लाभ भेटणार आहे. आता कोणता शेतकरी पण वरील कर्ज भरेल हो? लाख, 2 लाख, 3 लाख, 2019चं कर्ज जर आजपर्यंत थकीत असेल, तर त्या शेतकऱ्यांचं कर्ज अंदाजे किती असेल? 19 बघा, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 इतके दिवस जर त्या शेतकऱ्याचं जर कर्ज असेल, त्या कर्जाची थकबाकी किती झाली असेल? तो शेतकरी 2, 3, 4, 5 लाखाच्या जवळ गेला असेल आणि तो शेतकरी जर 5 लाख कर्ज झाला असेल, तर 50,000साठी 4.5 लाख भरेल का हो? म्हणजे यावरूनच ओळखा, की हे 13 लाखमधून किती शेतकरी कर्ज भरू शकतील? भरून एक कमीत कमी शेतकरी एक 5-50 हजार शेतकरी कर्ज भरू शकतात. परंतु या 13 लाखामधून 12.5 लाख शेतकरी कर्ज भरू शकणार आहेत. त्यामुळे याच्यामध्ये 2 लाखाचाही आकडा मिटला आणि 50,000चाही आकडा मिटला. या तर शेतकऱ्यांचे पैसे, राज्य सरकारचे पैसे कर्जमाफीचे वाचणार. त्यामुळं तो शेतकरी 50,000 भरायला जातोयच कशाला? तुमचं कर्ज 5 लाख, 10 लाख आणि त्यात 50,000साठी 2-3 लाख कुणाची व्याज न काढणार, कुणाची कर्ज उपसणार? या सर्व गोष्टीमुळे हे कर्ज शेतकरी 13 लाख आहेत, यांना 2 लाखाची कर्जमाफी मिळणार नाही. त्यातल्या त्यात 2 लाखाच्या वरील 2 लाखाच्या वरील कर्ज असणारे शेतकरी, त्यांना वन टाईम सेटलमेंटची मुभा आहे. कारण त्यांना सेटलमेंट करण्यासाठी जे पैसे आहेत, ते पैसे त्यांना भरावे लागतील, तरच त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आणि त्यामध्ये ती शेतकरी आहेत 3 लाख. 3 लाख ते शेतकरी आणि ही 13 लाख टोटल झाली 16 लाख. इथेच 16 लाख झाली. 23 लाख हे 13 लाख हे आणि 3 लाख हे 16 लाख शेतकरी झाले. कारण ह्यांना कसं आहे, तुमचं जर 2 लाखाच्या वरील कर्ज असेल, 2 लाखाच्या वरील कर्ज जर तुम्ही वरले पैसे भरणार असाल, तर राज्य सरकार 2 लाख रुपये देणार आहे.
त्यामुळे वरल्या शेतकऱ्याचं कर्ज जर 4 लाख 3 लाख 5 लाख असेल तर तो 3 लाख भरायला येईल का? तर नाही. मग तुम्ही कुठे दिली त्यांना 2 लाखाची कर्जमाफी? याही शेतकऱ्यांना लाभ असाच आहे. त्यामुळे 2 लाखाच्या वरचे जे वन टाईम सेटलमेंटचे शेतकरी आहेत, वरलं कर्ज भरा, मग तुम्हाला 2 लाख तुमच्या खात्यामध्ये टाकले जाणार. ते शेतकरी आहेत 3 लाख, मग तेही 56 लाखामध्ये धरलेत. किती शेतकरी याच्यामध्ये कर्जमाफीमध्ये सापडू शकतात? ह्याच्यावरून तुम्ही ओळखा. टोटल झाले 13 लाख आणि 3 लाख 16 लाख. त्यामुळं 50,000चाच लाभ मिळवण्यासाठी टोटल 13 लाख शेतकरी आहेत. त्याचबरोबर वन टाईम सेटलमेंटचे शेतकरी किती भरतील हो या 3 लाखामधून? वन टाईम सेटलमेंटमधील लय झाले 5-10 हजार शेतकरी भरतील. बाकीचे शेतकऱ्यांचे 2 लाख रुपये वाचणारच आहेत. कारण तो शेतकरी वरले काय पैसे कर्ज काढून भरणार नाही आणि त्या शेतकऱ्याला काय 2 लाखाचा लाभ भेटणार. त्यामुळे ही वस्तुस्थिती सध्या समोर येत आहे. त्याचबरोबर प्रोत्साहन शेतकऱ्याचे किती आहेत? 2 लाखाच्या वरील प्रोत्साहन शेतकरी 23 लाख आहेत. आणि त्या शेतकऱ्यांना पैसे किती देणार राज्य सरकार? फक्त 50,000 रुपये. 23 लाख, 3 लाख आणि 13 लाख घाला हिशेब. उरले किती? 16 ते 17 लाख शेतकरी. याचं संपूर्ण गणित अखेर किसान महासभेने बाहेर काढलेलं आहे. त्यामुळं राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देतंय की मारक नियम लावतंय हेच समजत नाही आहे. कारण राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासाची अपेक्षा होती. खरीप हंगाम 2025 गेला आहे शेतकऱ्यांचा, त्याच्यामध्ये काही का होईना आधार निर्माण होईल ही अपेक्षा होती. आता प्रोत्साहन अनुदानामधले 23 लाख शेतकरी, वन टाईम सेटलमेंटचे 3 लाख शेतकरी आणि 2019चे शेतकरी आहेत 13 लाख. टोटल किती झाले पाहू शकता तुम्ही? 36 लाखाच्या वर शेतकरी होऊ शकतात. 36-40 लाखाच्या जवळ. उरले किती? म्हणून 17 लाख शेतकऱ्यांना जर कर्जमाफीचा लाभ भेटत असेल तर मग ही सर्वात मोठी कर्जमाफी कुठं आहे? जाचकाठी नियम लावून राज्य सरकारने ही कर्जमाफी जाहीर केलेली आहे, ही पूर्णपणे चुकीची आहे. यामध्ये निश्चित बदल करणं गरजेचं आहे. जो नियम अटी निकष यामध्ये लावलेले आहेत ते चुकीचे आहेत. प्रोत्साहन शेतकऱ्यांना जे तुम्ही 50,000 देत आहे ते वाटप करण्यासाठी लाख रुपये देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वन टाईम सेटलमेंटसाठी जी मुदत दिली आहे ती वाढवणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2019मध्ये जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये पात्र करणं गरजेचं आहे. कारण ते शेतकरी खरीप ह्या अपेक्षित होते की याच कर्जमाफीत आपण सापडू, परंतु राज्य सरकारने एक चूक महत्त्वाची याच्यामध्ये केली आहे. या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाचा लाभ राज्य शासन देत आहे. आणि आकडा तर टोटल सांगितला जातो की 36,000 कोटीची कर्जमाफी आणि 56 लाख शेतकरी. 56 लाखमधून हे 30-40 लाख शेतकरी इथेच वगळून जातात. तर राहतात किती माणसांची तुम्ही कर्जमाफी करणार आहेत? त्यावरून ह्या कर्जमाफीमध्ये हे स्पष्ट होते, जो शेतकऱ्यानं आजपर्यंत नवीन कर्ज घेतलेला आहे, ज्या शेतकऱ्याची कर्जमाफी या अगोदर कधी झालेली नाही, अशाच शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी या कर्जमाफीमध्ये दिसत आहे, या GRमध्ये दिसत आहे. बाकीच्या शेतकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाचीच कर्जमाफी मिळत आहे. या GRवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळं कुठेतरी शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचा प्रकार या कर्जमाफीमधून झालेला दिसत आहे. त्यामुळं राज्य सरकारने याबाबत योग्य तो निर्णय, खरीप हंगाम 2025चे शेतकरी असो, प्रोत्साहन शेतकऱ्यांना 1 लाख रुपये तर कमीत कमी प्रोत्साहन दिलं जावं. 2019 शेतकऱ्यांना कमीत कमी लाख 1.5 लाख रुपयाची तर कर्जमाफी दिली जावी. वन टाईम सेटलमेंटसाठी मुदत वाढवून रकमेची मर्यादा वाढवावी. या सर्व गोष्टीसाठी राज्य शासनानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. फक्त आकडे फुगवून सांगून शेतकऱ्यांना काही भागत नाही. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळणं अपेक्षित असतं. तर राज्य शासन याबाबत काय निर्णय घेतं, कुठला निर्णय घेतं, GRमध्ये बदल होतो का, या अपडेट आल्या तर लागलीच आपण चॅनलवर व्हिडिओ बनवूच. परंतु प्रत्यक्षात 56 लाख शेतकरी व 36,000 कोटीची कर्जमाफी सध्या तर ह्याच्यावरून दिसत नाही. या सर्व आकडेवारून हे स्पष्ट होते फक्त 16 ते 17 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. त्यातही जो शेतकरी या अगोदर कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे त्याला 2 लाखाची कर्जमाफी व इतर सर्व शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाचा लाभ भेटणार आहे. त्यामुळे हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. कारण आकडे मोठे आले, परंतु आज जाऊन पाहिलं तर ह्या सर्व गोष्टी दिसत आहेत. माननीय अजितजी नवले यांनी या सर्व गोष्टीचा विचार केलेला आहे. राज्य शासनाला त्यांनी मागणी केली आहे, यामध्ये बदल करून GR बदलण्याची प्रक्रिया होते का, आपण लक्ष देऊनच राहू. बच्चूभाऊ कडू यांची प्रतिक्रिया काय येते यावरही आपण ध्यान ठेवू. परंतु जी वस्तुस्थिती आहे ती खरी नाही, यावरून ह्या स्पष्ट होते. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करावं, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.